ऐकून घ्या. आपण कार्यक्रमाचे संयोजक आहोत. तुम्हाला विनंती करतो स्टेजवर नाही तुम्हाला नाही मागे जे भीम सैनिकाच्या वतीने आ जाएंगे मैदान में हम सब लंगोट पर और जय भीम हम करेंगे डंके की चोट पर. ये भीम का खजाना है, कानून का नहीं. ये भीम का खजाना है, कानून का नहीं. अरे भीम का जो तीर है वो अर्जुन का नहीं, सावन का मजा कुछ और है, बाबुन का नहीं. और जय भीम न करे वो अपने खून का नहीं. जय भीम. आणि त्या मागणीनुसार पोलीस प्रशासन आपल्या पाठीचे आहे, प्रशासन आपल्या पाठीचे आहे. हर्सूल पॉइंटवर बुद्धाची मूर्ती, हर्सूल टी पॉइंटवर बुद्धाची मूर्ती. त्यांच्या खोलीच्या समोर समोर आहे 2-3 खोली बघा. त्यांच्या ठिकाणी विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब तुम्हें भी यहाँ इंसाफ मिलेगा. इस धोखे में मत रहना. इस देश के दर्रे दर्रे पर तुम्हारा भी एक हिस्सा है, मगर बुला बुला कर कोई देगा. इस धोखे में मत रहना, इस धोखे में मत रहना. बुद्ध लेनी के बचाव के लिए हम सब लोग यहाँ पर इकट्ठा हुए हैं. क्योंकि आ जाएंगे मैदान में हम सब लंगोट पर, आ जाएंगे मैदान में हम सब लंगोट पर. अरे जय भीम हम करेंगे डंके की चोट पर. ये भीम का खजाना है, कानून का नहीं. ये भीम का खजाना है, कानून का नहीं. अरे भीम का जो तीर है वो अर्जुन का नहीं, सावन का मजा कुछ और है, बाबुन का नहीं. और जय भीम न करे वो अपने खून का नहीं. जय भीम. शैतान दली स्टेजवरती जे लोक चाललेले आहेत ना, ऐकून घ्या. आपण कार्यक्रमाचे संयोजक आहोत. तुम्हाला विनंती करतो स्टेजवर प्लीज खाली उतरा. हात जोडून विनंती. स्टेजवर खाली आहे सगळे. हा काय वरती सगळ्याचा सगळे खाली उतरा. या खाली स्टेजून खाली या. प्लीज स्टेजवर खाली या सगळे. प्लीज हात जोडून विनंती खाली उतरा. सगळ्यांना हात जोडून विनंती खाली उतरा. स्टेजवर सगळे खाली या. विनंती करतो आपण सगळे खाली थांबू. प्लीज अखिल भारतीय भिक्खू संघावरती थांबा. हात जोडून कृपया सगळे खाली. माईक मध्ये मस्के साहेब प्लीज चला. नेते बंडू भाऊ तुम्ही सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे. नाही तुम्हाला नाही. मागे जे भीम सैनिक उभा आहेत, मागे जे भीम सैनिक उभे आहेत त्यांनी कृपया डाव्या बाजूला जा. डाव्या बाजूला
उजवी बाजू जी आहे स्टेजची आपल्या माता भगिनीसाठी आहे. डाव्या बाजूला जा आणि बसून घ्या. खाली बसून घ्या. हे भैया चलो लेफ्टला या, लेफ्टला. तुम्हाला विनंती करतो, तुम्ही सगळे संयोजक आहात. पुऱ्या वस्तीमध्ये फिरत होते. आता हे जे नेते आलेत ना, हे आता आलेले आहेत. म्हणून सगळ्याला विनंती आहे, सगळं खाली थांबा, सगळं खाली थांबा. याच्यामध्ये प्रकाश निकट आणि नाही ऐका, नाही नाही ऐक, हे बाकीचे बोल पण उभं राहिले. तुम्हाला खाली घेतलं ना आम्ही, तुम्ही खाली आले, भैया खाली नाही व्हावं का? खाली येऊन आवाहन करा, खाली येऊन आवाहन करा, खाली येऊन, अरे खाली येऊन आवाहन करा. माता भगिनींनो आणि सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, आजचा जो मोर्चा ठेवलेला आहे, हा मोर्चा बौद्ध लेणी वाचवण्यासाठी हा मोर्चा ठेवलेला आहे. या मोर्चा ही जी जागा आहे बौद्ध लेणीची, जे बौद्ध विहार आहे, हे कायम करण्यासाठी आपण इथं सर्व जमलेले आहात. मी सर्व माता भगिनीचं, बौद्ध उपासक उपासिकाचं, सर्व पक्षाच्या नेत्याचं मी आभार मानतो. आपण लाखोच्या संख्येने इथं उपस्थित राहिला. कारण 7 दिवसापूर्वी बौद्ध लेणी इथे काही जातीवादी मनुवादी सरकारमधले नेत्यांनी बौद्ध लेणी तोडावं म्हणून ती जी मूर्ती बौद्ध विहार तोडण्याचा प्रयत्न करीत होते. ते मोर्चाचा हे जो मोर्चा आपण जो काढलेला आहे, त्या बौद्ध विहाराच्या संरक्षणासाठी काढलेला आहे. कारण 7 दिवसापासून भिक्खू संघ गल्ली गल्लीमध्ये जाऊन, घरी घरी जाऊन, पॉम्पलेट लोकांच्या दारामध्ये जाऊन आवाहन करीत होते की आपण या मोर्चामध्ये आलं पाहिजे. कारण ही बौद्ध लेणी ही आपल्या जीवनाचा प्रश्न आहे. मित्रांनो, आपण जे इथं सर्व समाज जमला, कारण आपण महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहे, जी आमची बौद्ध लेणी आहे, ती लेणी कायमस्वरूपी ती बौद्ध लेणी आमची झाली पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनाला एक विनंती करणार आहे, याच्यानंतर आमच्या बौद्ध लेणीकडे वाकडी नजर करून पाहू नका. कारण आम्ही बुद्ध अनुयायी आहे, आम्ही बुद्ध अनुयायी आहे, बुद्ध पाईक आहे. शांततेचा मार्ग हम स्वीकारलेला आहे. हमसे अगर कोई नजर उठाकर बौद्ध लेनी की तरफ अगर देखने को कोई जरूरत करेगा तो उसका हाथ कलम कट करने की ताकत ये वो तो समझ नहीं है. कारण मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण ही जी बौद्ध लेणी आहे, मी जेव्हापासून पैदा नाही झालो तेव्हापासून ती लेणी इथं आहे. कारण ती लेणी अगर वाचवण्याचा काम आपण नाही केलं. नेते भरपूर आहे, मावशांनो, नेते भरपूर आहे, कार्यकर्त्यांनो, इथं बोलणारे भरपूर आहेत, पण आपण जे इथं आलेलो आहोत फक्त बौद्ध लेणी वाचवण्यासाठी आलेलो आहोत. ही जी लेणी वाचवण्यासाठी आलेलो आहोत. आणि महाराष्ट्र शासनाला या समाजाच्या वतीने मी आवाहन करतो की आपण लवकरात लवकर ही जी बौद्ध लेणी आहे ही काबीज करायची आहे. आणि आम्ही इथं औरंगाबाद शहराचे डीसीपी, या औरंगाबाद शहराचे 1 डीसीपी अरुण निवेदन करेन. मी या शहराचे महापौर प्रकाशभाऊ निकालजे हे 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. या ठिकाणी मोजकेच नेते आपल्या समाजाचे बोलले पाहिजे. काही लोकांना ऐकावं, 3 दिवस या प्रकरणामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी बंतेजी प्रकाश निकालजे यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यावं. 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. मोजकेच फक्त 2 मिनिटं. निकालजे साहेब बोला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धाचा, अशोक सम्राट राजा यांचा विजय असो, भिक्खू संघाचा. यानंतर गौतम खरात हे 2 शब्द बोलतील. सुखो बुद्धानुत्पादो, सुखो सत्यम देशना, सुखा संघर्ष सामग्री, समगानं तपो सुखो. कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की हा स्टेज बनतेजीसाठी कार्यकर्त्यांनी बनवलेला आहे, म्हणून कार्यकर्त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्यांनी इथं बोलण्याची अपेक्षा करू नका. मी पोलीस दरबारामधून आलेले आमचे प्रिय SP साहेब बगाडे साहेब यांना विनंती करतो की आजच्या मोर्चाला बोलावं आणि त्यांना बोलवा. भगवान बुद्धाचा साहेब तुम्हाला मार्गदर्शन करून सांगतील की तुमचा मोर्चा 1000 पटीने यशस्वी झालेला आहे. इथे जमलेले तमाम भीम सैनिक, मी DCP नितीन बगाटे, आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. प्रशासनातर्फे मी बनतेजींचा खूप खूप आभारी आहे. आज एवढा जनसमुदाय, प्रचंड सागर बनतेजींच्या नेतृत्वात आपली पावनभूमी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, अशी बुद्धलेणी निश्चितपणे पूर्ण प्रशासनातर्फे मी आज आपल्या सर्वांनाही ग्वाही देतोय की बुद्धलेणीच्या जागेच्या, तिथल्या मेडिटेशन सेंटरच्या जागेच्या नियमितीकरणासाठी आम्ही स्वतः आमचे CP साहेब, माननीय मनपा आयुक्त, आम्ही सर्वजण, माननीय CM साहेब एकनाथजी शिंदे, माननीय DCM, दोन्ही DCM अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी आम्ही स्वतः चर्चा केलेली आहे. आमच्या CP साहेबांनी चर्चा केलेली आहे, माननीय मनपा आयुक्तांनी चर्चा केलेली आहे. लवकरच बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या मेडिटेशन सेंटरला, बुद्ध विहाराला जास्तीत जास्त जागेचे नियमितीकरण कसे करून देण्यात येईल त्याच्या संबंधी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणे यशस्वी होतील. व्हायलाच पाहिजे. बगाडे साहेब निश्चितपणे मी आपल्या सर्वांना इथे ग्वाही देतो. माझ्या माता इथे काहीतरी मागणी करत आहेत, त्यांची मागणी पूर्णपणे जी काही आहे ती मागणी आम्ही मान्य करत आहोत आणि त्या मागणीनुसार पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे, प्रशासन आपल्या पाठीशी आहे. हर्सूल पॉइंटवर बुद्धाची मूर्ती, हर्सूल टी पॉइंटवर बुद्धाची मूर्ती, हर्सूल टी पॉइंटवर बुद्धाची मूर्ती. भगवान बुद्ध, भगवान बुद्धाच्या धम्माचा, भगवान बुद्धाच्या संघाचा. तर साहेब आमचे हे निवेदन आहे, आमचं निवेदन सरकारपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचू द्या. आणि स्वतः आपले CM साहेब, DCM साहेब यांच्याशी बोलून आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्याचे पूर्तता करून घेणार आहे अशी ग्वाही देतो मी आपल्या सर्वांना इथे आज. मी माझे 2 शब्द संपवतो, पुढे बनतेजी बोलतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हरामखोर मानूच्या अवलादीने काय केलेलं आहे, बुद्धाच्या मूर्तीला नष्ट करण्याचं पहिलं कारस्थान. पण एवढ्या मूर्त्या होत्या की ते नष्ट करण्यामध्ये त्यांना अपयश आलं, म्हणून त्यांनी बुद्धाच्या मूर्तीला सेंदूर फासणं सुरू केलं. बुद्धाच्या मूर्तीला सेंदूर फासणं सुरू केलं आणि त्याला विविध नाव देऊन बुद्धाच्या मूर्तीला देवी धर्माचं नाव देऊ लागलेले आहे.
सोमनाथ विहार असो, सोमनाथचं विहार, तिरुपती बालाजीचं विहार, तिरुपती बालाजीचं विहार, जेवढ्या काही बुद्ध लेण्या आहेत त्या सगळ्या बुद्ध लेण्याला बाळासाहेब ठाकरे येऊ द्या ना स्टेजवर. बोला, आहे चालू काय आवाज आहे? तर ऐकून घ्या लोक हो, तुम्ही महार नाही, तुम्ही 100% बौद्ध आहात. राजा अशोकाच्या काळापासून तुम्ही 100% बौद्ध आहात. तुम्ही नागवंशीय आहात. तुम्ही सम्राट मौर्याचे औलाद आहात. तुम्ही काही साधे लोक नाहीये. मौर्य सम्राट होऊन गेले, राजा सम्राट अशोक होऊन गेला, यांची पिढी आहात तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला तुमच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे. पहिली जबाबदारी आहे बुद्धगयेची मुक्ती आंदोलन सुद्धा आपल्याला करायचं आहे. मी सध्या बुद्धगयेच्या मुक्ती आंदोलनामध्ये बुद्धगयेमध्ये क्रिएटिव्ह झालो, सक्रिय झालेलो आहोत. तर तुम्हाला सुद्धा हजाराच्या संख्येने बुद्धगयेला मी नेणार आहे. कारण भगवान बुद्धाचं जे पवित्र विहार आहे, जिथं भगवंतांना संबोधी प्राप्त केली, त्या ठिकाणी काही ब्राह्मण लोकांनी तिथं शिवलिंग ठेवून आमचंही मंदिर आहे असं भासून बिहारचा राज्यपाल, बिहारचा मुख्य न्यायाधीश अशा प्रकारे म्हणतो की भगवान बुद्ध के सामने शिवलिंग है तो क्या बुरा है. तर या लोकांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही सर्व फार जागृत आणि फार तटस्थ आहे. मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो यासाठी की आमच्या कार्यकर्त्यांनी फक्त मॅसेज तुमच्याकडे पाठवले, तुम्ही उत्स्फूर्त निघून आले. तुमच्यासाठी टाळ्यांचा. कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले, घरोघरी पॉम्पलेट दिले, गावोगावी. आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी सुट्टी जाहीर केलेली आहे. बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत हा मेसेज केलेला आहे. आवाज येते का बघा, बोला आंबेडकर साहेब बोला. एवढासा मोबाईल काम करते का? मोठा मोबाईल घ्या ना. साहेब आवाज नाही तुमचा, मोठा फोन घ्या. तर प्रियजन हो, या मोर्चाला कमीत कमी 100 लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. द्यावं ते नोटीस द्या कोणकोणती पाठिंबा दिला ते. पाठिंबा देणाऱ्या लोकांनी खूप लोकांनी पाठिंबा देऊन आपल्या ह्या मोर्चाला अनुमोदित केलेला आहे. एवढंच नाही तर RSSच्या लोकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे की तुमची मागणी रास्त आहे. RSSच्या लोकांनी सुद्धा विरोध केलेला आहे. आणि मोठ्या संख्येमध्ये मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे. कॅन्सल तुमच्या म्हणण्यात कॅन्सल. तर मुस्लिम समाजाचे कार्यकर्त्यांनी सुद्धा सद्भावना दिलेल्या आहेत, पत्र देऊन सपोर्ट केलेला आहे. तर आपल्या या मोर्चाला खूप लोकांनी अनुमोदन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, पुण्यावरून, मुंबईवरून भाषण चालू आहे. अरे भक्तीचं भाषण चालू आहे. हे बघा, घोषणा देऊ नका, भंतीचं ऐका. मुर्दाबाद या ठिकाणी कोणी बोलायचं नाही. या ठिकाणी बौद्ध भिक्षू आहेत. बौद्ध भिक्षूच्या समोर अपशब्द वापरता येणार नाही. कुणा कार्यकर्त्याला वापरायचं असेल त्यांनी लांब 1 किलोमीटरवर जावं आणि बोलावं. 12 तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. त्या दिवशी
आमचे लोक जसे लाखोच्या संख्येने पोतं लेणीला येतात त्या ठिकाणी कोणताही माणूस घरी जाणार नाही. सगळं औरंगाबाद शहर बंद करून टाकू एवढं या ठिकाणी